धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी लटिके वचन नाही लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी मधुरावाणी होती तुका वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंठी पांडुरंगा करू नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ नमो ज्ञानेश्वराय Oh
तुझ्या रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाल पावन वदवी तू कृपा करुण मी तो मूढमतीहीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जा एका वंदितसे चरण श्री गुरूंचे आदरे मस्तक माझा पायावर दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी विठ्ठल धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी देवनिवासी वैराग्य शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग सर्वांच्या पाठांतरातला असा या अभंगामधून संसाराला जे सगळेजण आलेले आहेत नेमकं धन्य कोण आहे याचं वर्णन श्री संत तुकाराम महाराज करतात आणि ते धन्य असतील तर ते का आहेत त्यांच्या ठिकाणी कोणते गुण आहेत आणि एवढे गुण आहेत आणि ते धन्य आहेत तर ते मग इथे का कारण हा जो मृत्यूलोक आहे हा एक प्रकारचा नरक मानला आणि मृत्यूलोकी सुखाची कहाणी आहे की जे गमनाच्या कहाणी कैशी सुख निद्रा आत्मनी तर असा हा दुःखाने धरलेला जर मृत्यूलोक आहे आणि हे संत जर धन्य आहेत तर ते इथे का आहे याचं उत्तर श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून देतात विठ्ठल धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी आज हा संतपर अभंग संतांच्या सेवेसाठी आपण घेतलेला आहे तर संतपर अभंगामध्ये आपल्याला संतांचं वर्णन करायचं पण गोची अशी की त्यासाठी आपल्याला संतांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो जसं ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात मोठकी देहा कृती उमटे या ज्या उभ्या आहेत किंवा तैसी दशेची वाटण पाहता वनसेची या गावा येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार हे वर्णन आहे श्रीकृष्ण कारण श्रीकृष्णाचा जन्म नाही झाला तर त्यांनी पुतना मारला तृणावर्त मारला शक्तासूर मारला हे उद्या आपण कालच्या कीर्तनाला ऐकणार पण ही जी उभी आहे ज्यावेळी माऊलींचं वर्णन करायचं असतं त्यावेळी ही उभी आपल्याला वापरायला लागते
तैसी जशीची वाट न पाहता वैसेची या गावा न येता बाळपणी सर्वज्ञता वरी तयाचे किंवा संत सांगतात उपजताचे हे वर्म जाणून. तर सांगण्याचा भाव असा की संतांचं वर्णन करायला संतांच्याच अभंगाचा आधार घ्यावा लागतो. तो का घ्यावा लागतो? कारण संतांचं वर्णन करण्याचं सामर्थ्य जे आहे ते संत झाल्याशिवाय कळत नाही. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, तुका म्हणे अंगे भावते आपण, तुका म्हणे अंगे आपण संसारी दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी आले गरजा. हा अभंग जो आहे हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि हा संत तुकाराम महाराजांना साजेसा आहे. त्यांचं वर्णन करायचं झालं तरी सुद्धा त्यांच्याच अभंगाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. कारण संतांचं सामर्थ्य एवढं आपण पाहिलं की त्यांचं वर्णन जर करायचं झालं तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तर त्यांच्यासारखंच व्हावं लागतं. त्यामुळे एक छोटा प्रसंग सांगतो तुम्हाला. एक वृंदावनमध्ये मोठे साधू महात्मा होते आणि एक दिवशी त्यांनी भगवद्गीता वाचायला घेतली. आता ते साधू महात्मा म्हणजे एकदम पोहोचलेले होते, कारण काय वाचायची गरज नव्हती. तर त्यांच्या शिष्याने त्यांना विचारलं की तुम्हाला काही वाचायची गरज नाही, तुम्ही कशासाठी वाचता भगवद्गीता? ते म्हणले माझ्याविषयी काय लिहिलेलं आहे मी बघण्यासाठी. याचं कारण असं की हे जे वर्णन आहे ते त्याच अधिकाराचा पुरुष करू शकतो आणि आपण हे मोठा धनुष्य उचललेलं आहे की संतपर अभंग आणि त्यांच्याच कृपेनं आपण पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल श्री संत तुकाराम महाराज सांगतात की आनंदे करावे कीर्तन. कीर्तन कसं करायचं तर आनंदाने करायचं, नको आशंकित नाही. मनात कुठली शंका नाही. आमच्या मनात काही शंका आहे. पहिली गोष्ट अशी की हे कीर्तन जे आहे ते फार मोठं साधन आहे. हा जो जीव आहे हा बद्ध जीव आहे, जड जीव आहे आणि याला ब्रह्मरूपता आत्मस्वरूपता प्राप्त करण्यासाठी संतांनी मोठ्या कृपेनं हे साधन आपल्यापर्यंत. हे काही सोपं नाही. अनेक महानुभावांनी अनेक साधू संतांनी या कीर्तन पद्धतीला सामर्थ्य दिलेलं आहे आणि कीर्तन पद्धतीचं महात्म्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मपूर्ण देवाला सुद्धा ऋणाईत करून ठेवणारा असं साधन आहे. आणि या साधनाचा वापर करून संतांनी आपल्याला उपदेश केला. काहीतरी उपदेशाचं माध्यम पाहिजे. ज्ञानेश्वरी ते सांगतात नाद वाद्याने येतात तरी काय दोष नाही. आता हा मृदंग आहे तर हा ते वाद्य बनवलं नाही तर तो नाद करणार नाही. यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे. हे कीर्तनाचं माध्यम संतांनी स्वीकारलं की जनसामान्यांना उपदेश करावा, त्यांचं दुःख दूर व्हावं. ते सांगतात हरी भजनी हे धवळी हरी भजनी हे धवळी Hare
अधिकार तपासला पाहिजे की आपण खरेच तिथे उभे राहिला. तर थोडंसं कीर्तनाची सुरुवात करताना परिहार देणं आवश्यक आहे. आजची नियोजित कीर्तन सेवा जी आहे ती कोकणचे भाग्य विधाते हरिभक्ती परायण परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज मुरे यांची आजची सेवा होती. परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना येणं शक्य झालं नाही. तर त्यांच्याकडून असा प्रस्ताव आला की नितीनला ही सेवा करू द्या. आणि गावच्या काही ज्येष्ठ मंडळींनी हा प्रस्ताव माझ्याकडे मांडला. तेव्हा मी त्यांना विचारलं की आपण पुन्हा त्यांना फोन करून विचारावं की त्यांनी प्रसन्नपणे जर आम्हाला सांगितलेलं असेल की कर म्हणून करा म्हणून तर आम्ही नक्की उभे राहू. याचं कारण असं आहे, ज्यावेळी साधू संत आपल्याला एखादी गोष्ट सांगतात त्यावेळी ती करण्याचं सामर्थ्य सुद्धा तीच देते. आणि भगवंताला सुद्धा ते करावं लागतं. त्यांचं देवपर्यंत एक प्रमाण आहे. तरी तेजा हाती संत कृपावंत एकनाथ महाराज आणि शंकर महाराज ही मंडळी उपस्थित होती आणि त्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. हे महत्वाचं अशासाठी आहे की या सज्जन लोकांनी आपला अंगीकार केला पाहिजे. कारण त्यांच्या प्रेमानं आणि आशीर्वादानं आपल्याकडे एवढी पुण्यही नाही की आपण त्या बळावर येतो. बरं, यांचं प्रेम ज्यावेळी असेल, आशीर्वाद ज्यावेळी असतील त्यावेळी इथे उभं राहण्याचं धाडस होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेवी तुमचा मी अंकिला सज्जनी आपला ते पुणे सहजे उपासाहाला प्रार्थना काय. ते सज्जन लोक जेवढे आपला म्हणतात ना तेवढे आपलं पुन्हा जे आहे ते पूर्ण करून तरी न्यून ते पुरते. काय न्यून राहिला असेल ते पूर्ण करून. तर ही सज्जनांचं सहकार्य हवं, संतांचा आशीर्वाद हवा आणि कीर्तनामध्ये देवाची देखील उपस्थिती आहे. तर देवाच्या उपस्थितीविषयी तुकाराम महाराजांचे एक प्रमाण आहे. कीर्तनात संतांनी सांगून ठेवलं की देव उभा आहे कीर्तनात. गुण दोष मला नाडी. ते म्हणतात कीर्तनात देव भक्तीचे गुण दोष बघत नाही. प्रेमे चक्र पाणी वश्य हो. की प्रेम असेल तर भगवंत कीर्तनामध्ये येतात. मग आम्हाला असं म्हणायचं आहे की आमचं मोठं प्रेम आहे, कारण भगवंतावर आपण प्रेम करू शकत नाही. श्री संत तुकाराम महाराज सांगतात, प्रेम देवाचे देणे. प्रेम जे आहे हे देव देत, आपण देव करू शकत नाही. म्हणून एकदा आपण ते सांगतात, करो करो
करायला साधू संतांचा आधार पाहिजे, सज्जनांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे, तर ते कार्य यशस्वी होईल. तर हा प्रेमाचा जो प्रश्न आहे कीर्तनातील, ते प्रेम जे आहे ते, त्यामुळे आपल्याला याविषयी आता काही जास्त विचार करायची गरज नाही. आपण आपल्या कीर्तन सेवेला सुरुवात करू. विठ्ठल धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. तुकाराम महाराज म्हणतात की संत हे धन्य आहे की नाही. तर आम्ही म्हणतो आम्ही का धन्य नाही. संत तर धन्य आहेत तर आम्ही पण धन्य आहे. तुकाराम महाराज आपल्याला धन्य म्हणत नाही. तर आम्ही जातो तुकाराम महाराजांकडे आणि विचारतो की तुम्ही या संताला धन्य का म्हणता, आम्ही का धन्य नाही. तर तुकाराम महाराज म्हणले नाही, तुम्ही तसे धन्य नाही. म्हणले का आम्ही धन्य नाही, कुठे एक संत आम्हाला दाखव. तुकाराम महाराजांनी संतांकडे बोट केलं, म्हणले हे संत आहेत. तर आम्ही म्हणतो महाराज यांना पण 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 डोळे आणि दिसायला पण आमच्यासारखे. यापेक्षा आम्ही त्यांच्यापेक्षा सुंदर दिसतो, पण तुम्ही यांना धन्य म्हणता आणि आम्हाला धन्य म्हणत नाही. त्यांच्यात आमच्या फरक काय आहे. तर तुकाराम महाराज सांगतात, संत नवती जगा एका मोले दोन्ही मागू नाही. त्या दह्याचं घुसळण केलं ना, ताक पण येतं आणि लोणी पण येतं. ते एकाच ह्याच्यातून आलंय म्हणून पूर्वी ताक फुकट मिळालं, लोक म्हणजे घेऊन आता पैसे देऊन घ्यायला. तर आणि लोणी येतं, त्या दोघांचं मोल काही सारखं नाही. तसे तुकाराम महाराज म्हणतात ते संत आहेत आणि तुम्ही आहात, आहे की नाही. आणि यामुळे हे संत धन्य आहेत. तर ते म्हणतात महाराज तुम्ही आम्हाला फक्त वरवरचं सांगितलं की हे तुमच्यासारखे नाही, पण का नाही याचं कारण तुम्ही अजून आम्हाला सांगितलं नाही, हे का आमच्यासारखे नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात की पहा, हे संत सुद्धा संसारातच आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा संसारातच आलेला आहात. तसे हे पाषाण वृक्ष हे सगळे संसारात आले. संसार म्हणजे पृथ्वी, धन्य ते संसारी. संसारी म्हणजे काय, संत संसारी. संसारी म्हणजे पृथ्वी तलाव. या पृथ्वी तलावर ते धन्य. ते आपण आगा पृथ्वीवर पाषाण नसती काही. पृथ्वीवर पाषाण पण आहे, दगड पण आहे, पण ते धन्य नाही. तर आपल्याला असं समजायची काही गरज नाही की दगड हा काही हलत नाही, चालत नाही म्हणून तो धन्य आहे, धन्य नाही आणि आम्ही हातोय चालतोय आम्ही धन्य. तर मला म्हणतात तुम्ही जर कर्मरत करत नसाल तर तुम्ही पण दगड आहात. आता उघडी डोळे जरी अद्यापीनं कळत, त्याला तुझं वय झालं, तुला अजून कळत कसं नाही, तरी मातेची डोळे दगड आला, तू पण दगड आहे. दगडापेक्षा वृक्ष झाड आहे, ते निदान हलतं आणि त्याला पाणी घालून ते डबर. एकेंद्रिय इंद्रियानुसार जर वर्गवारी केली तर दगडापेक्षा एक इंद्रिय झाडाला जास्त आहे. झाडानं सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेतला. श्रीकृष्णाची जी उखळ बंधन लीला आहे त्याच्यामध्ये त्या उखळाला बांधलं यशोदेनं आणि कृष्ण गेले आणि पुढे 2 झाडं होती. ती कुबेराची मुलं होती, नर कुबेर आणि मणिकुबेर. त्यांचा सुद्धा उद्धार झाला. पण आम्ही अजून असेच राहिलो, त्यामुळे आम्ही तुम्हाला धन्य म्हणत नाही. तर
तो माणूस म्हणतो तुकाराम महाराजांना, तर आवाची माणसं आहे आमची, तुम्ही झाडांबरोबर आणि दगडाबरोबर कशाला तुलना करणार? म्हणले ठीक आहे, तुम्ही माणसं आहात, पण तुम्ही भजन करीत नाही. जे भजन करतात त्यांना आम्ही धन्य म्हणतो. तर आम्ही म्हणतो त्याच्यावर एक कवण आहे, धन्य जगी तो हरी रंगी तुम्ही पण यांच्यासारखे संसारीच आहात, पण हे भजन तुका म्हणे धन्य संसाराती आली, हरी रंगी रंगली सर्व भावे. हा त्यांच्याकडे तुमचा प्रकार आहे. किती भजन करता ऐकणे. तर महाराज आम्ही पण भजन करतो, तर एकादशीला करतो, आणि काही पर्वकाळ असेल त्या निमित्त आम्ही पण भजन करतो. तुकाराम महाराज म्हणतात सगळी भजनं एकसारखी नाही. काही भजन कशी आहेत म्हणतात, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे, अशी पण भजन आहेत, ओंगळवाणी भजन आहे. आणि संतांच्या भजनात आणि आमच्या भजनात काय फरक आहे? तर संतांचं भजन हे निष्काम आहे. त्या भजनाच्या बदल्यात ते भगवंतांकडून काही अपेक्षा करत नाही. हा तुमच्या आणि त्यांच्या भजनामध्ये फरक आहे. आम्ही थोडंसं भजन केलं की आम्हाला काहीतरी मागायचं असतं, आणि संतांचं जे भजन आहे ते भजन देवाच्या सेवेसाठी, आणि त्यांच्या पुढे सगळ्या सिद्धी येऊन उभ्या राहिल्या, मोक्ष येऊन उभ्या राहिल्या, पण त्यांना त्या मोक्षाची भजन कसं होतं संतांचं एक प्रमाण. मातले वैष्णव नटती नाही मोक्षपदी चाड भजनी आवडी. त्यांना फक्त भजन हे आवडतं. देवाच्या चाडे आळवावे देव, देवासाठीच ते देवाला आळवतात. ऐक नाही मोक्षपदी चाड, त्यांना मोक्ष पण नको. हे ज्यावेळी भजन घडतं ते म्हणतात संसारी लोक पण भजन करतात आणि साधू संत पण भजन करतात, पण साधू संतांच्या भजनामुळे त्यांच्या ठिकाणी एक गुण जो आहे हा प्रकर्षाने येतो,
आणि तो गुण अभंगाच्या पहिल्या चरणात. या भजनामुळे त्यांच्या ठिकाणी दया हा गुण येतो. आता तुम्ही म्हणाला दया म्हणजे काय, ते तर आमच्याकडे पण आहे. दया हा छोटासा गुण आहे, पण दया या शब्दाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराज करतात. ते म्हणतात दया हा छोटा शब्द नाही. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम असे दैसा. ज्याच्या ठिकाणी दया आहे तिथे भगवंत निवास करणं आहे. म्हणून या संतांचं भजन असं निष्काम आहे की त्यांच्या हृदयामध्ये भगवंत निवास करणं आहे. त्यांच्या दयेचा आणि आपल्या दयेचा विशेष काय की आपली दया आपलं सावलं नसते. आपल्या ताकदीच्या पलीकडे एखादा विषय गेला तर माणूस निर्दयी, तो तिथून हात काढून घेतो ना, तुम्हाला झेपत नाही. संतांची दया कशी आहे, त्यांना तुमच्याकडून काय नको, तुम्ही काय त्याच्या बदल्यात वागावं अशी त्यांची अपेक्षा असेल, पण त्यांच्याकडे प्रतीक्षा नावाचा एक गुण असतो. प्रतीक्षा म्हणजे वाढ बघणं, संयम ठेवणं. त्यामुळे तुमचं जोपर्यंत भलं होत नाही, संत ही शपथच घेऊन आलेले. नारदाने जशी शपथ घेतलेली आहे की या कलियुगाच्या प्रत्येक घराघरामध्ये ही भक्तीची प्रतिष्ठा होती. त्या शब्द संतांनी घेतलेला आहे. त्यांची दयेची मर्यादा जी ती कुठवर आहे, तर जीव हे दोन प्रकारचे, एक आहे संत आणि एक आहे आपण. याच्यामध्ये फरक काय, तर संत हे आपल्या इच्छेने आणि जीव जो आहे तुमच्या आमच्यासारखा आपल्याला यावं लागतं. जर आपला जन्म आपल्या हातात असता आणि आपण कुठून जिथून स्वर्गातून आला, नरकातून आला, पितृलोकातून आला, तर आपल्याला जर सांगितलं की तुमचा जन्म होणार आहे आणि कागदमध्ये, तर आपण सांगितलं असतं की मला ह्या कुळात जन्माला, या गावात मला जन्माला घाल, माझ्या नशिबात एवढा पैसा असू दे, एवढा जमीन जुमला, एवढी मुलं बाळ, एवढी संपत्ती, माझं नाक असं असू दे, माझा रंग गोरा असू दे. त्यातलं काय आपल्या हातात आहे. आपण पराधीन आहोत, इथं पण पराधीन, सगळीकडे पराधीन. तर संत जे आहे ते स्वतंत्र आहे की नाही. घे नवे जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा हा त्यांच्या हातात. तुका म्हणे धर्मासी, ते म्हणतात हा जन्म मृत्यू जो आहे हा आमच्या हातात आहे की नाही. मग हे संत ज्यावेळी या इहे लोकांचा अवतार ते जातात कुठे, तर आळंदी हे नित्य तीर्थ आहे.
आणि माऊलींचे ह्याच्या आधी पण जेवढ्या अवतार झालेले आहेत त्या आळंदीमधूनच झालेले, ते कुठून बाहेरून आलेले नाही. पण कोण संत प्रत्येक देवाचा लोक असतो. जसं विष्णूचा वैकुंठ आहे तसं प्रभू रामाचं साकेत लोक, श्रीकृष्णाचा गोल होता, शंकराचा कैलास पर्वत आहे. तर आपण ज्या ज्या देवतेचे उपासक असू ते आपण त्या लोकांमध्ये जातो. तर संत तुकाराम महाराज कुठे गेले आपल्या सगळ्यांना माहित आहे, ते वैकुंठामध्ये गेले. तर आता ते वैकुंठामध्ये असताना ते जेव्हा आपल्याकडे बघतात खाली तेव्हा त्यांच्या चित्तामध्ये हळ निर्माण. अखंडानंद सरस्वती त्यांच्या पुस्तकात सांगतात की ब्रह्मलोकातले महात्मे सुद्धा त्यांची जीवाची तगमग होती. त्यांच्याकडे ती सगळी साधनं आहेत. जेवढं चांगलं बघता येईल तेवढं बघलं. डोळ्यांनी जेवढं आम्हाला काय चांगलं बघतं, अंगाला आम्हाला चांगला कसा स्पर्श मिळेल, कानाने आम्हाला चांगलं चांगलं कसं ऐकता येईल. आणि भगवंताला सोडून तुकाराम महाराजांनी त्यांच्या सगळ्या इंद्रियांना उपदेश केला की डोळे तुम्ही घ्यावे सुख घे दया आहे. कारण भगवंताचे जे
ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. त्या भगवंताच्या 6 गुणामध्ये जो करुणा नावाचा गुण आहे, त्या करुणा गुणाचा मूर्त अवतार म्हणजे संत आहे. त्यामुळे त्यांना करुणा येते की आधी माणसं का दुःखामध्ये पडलेली आहे आणि त्यांना एवढी दया येते की ते ठरवतात त्यांना तर घर आहे वैकुंठ. वैकुंठ म्हणजे तिथं कुठला रोग नाही, सगळं तिथं जरा नाही, रोग नाही, तहान भूक नाही, कुठला विकार नाही. पण ते म्हणतात नाही आम्हाला इथे नाही राहायचं, आम्हाला कुठे जायचं आहे तर पृथ्वी लोकात जायचं आहे, पृथ्वी तलावर जायचं आहे. कशासाठी? आपण दुसऱ्याच्या ज्ञानेश्वर मोरे माऊली हे इथे उपकारासाठी आले. त्यांनी काय उपकार केला तर संत 2 प्रकारचा उपकार केला. एक व्यष्टी उपकार आणि समष्टी उपकार. व्यष्टी म्हणजे एखाद्या माणसासाठी आणि समष्टी म्हणजे सर्वांवर. तर मोरे माऊलींच्या काळामध्ये एक शिंदे मास्तर म्हणून एक स्वभावानं अतिशय सज्जन अशी व्यक्ती. त्यांनी नंतर त्यांच्या कार्यात बरंच त्यांना सहकार्य केलं. पण गोष्ट अशी झाली की त्याने एक व्यसन होतं. भात तर खोडी परी देव म्हणी कंठी पैसा मी जगजेटी तुका म्हणी. की चांगलं सगळं असतं पण एखादा दुर्गुण असतो. तसं त्या शिंदे मास्तरना व्यसन.
आणि ज्यावेळी त्यांच्या जवळची जी काही लोक आहेत त्यांनी ठरवलं की यांचं हे सत्रोस्त आहे, सध्या व्यसन सुटायला पाहिजे. मग त्यांनी जे आपले वैकुंठवासी सद्गुरू ज्ञानेश्वर मोरे माऊली आहेत त्यांच्याकडे ते शिंदे मास्तरांना घेऊन गेले की यांना माळ घाला. तर ते शिंदे मास्तर म्हटले माझी काही अजून तयारी नाही एवढी. तर मोरे माऊली त्यांना असं म्हणले की आम्ही काही सगळ्यांना माळा देत नाही, तुम्ही आम्हाला योग्य दिसला म्हणून आम्ही तुम्हाला माळ देतो. आणि त्यांनी तिथं माळ घातली आणि त्यांचं आयुष्य सुधारलं. त्यानंतर मोरे माऊलींच्या कार्यामध्ये त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांनी खूप मोठं काम असं केलं. हा संतांचा वेष्टी उपकार असतो की एखाद्या माणसाला स्वतःचं आत्मदान देऊन त्याच्याकडून कार्य करून घेतात. केले उपकार सागरे श्री संत मोरे माऊलींनी या भागामध्ये जो ज्ञानेश्वरी पारायणाचा संकल्प केला. परशुराम क्षेत्री असताना वास्कर फडावर ज्ञानेश्वरीची 108 पारायणं झाली. त्यावेळी त्यांच्या मनात असा विचार आला की ही पारायणं आमच्या कोकणामध्ये सुद्धा झाली पाहिजे. आणि त्या दिशेनं काम सुरू झालं. पहिलं पारायण गुहागर तालुक्यामध्ये झालं. तसे उमरड गावामध्ये पण त्यांनी देह ठेवल्याच्या पश्चात उमरड गावामध्ये पारायण झालं आणि त्या पारायणाला 108 एवढे वाचक या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार त्यांनी केला. हे त्यांचा समष्टीवर उपकार. अवघाची संसार सुखाचा करी आनंदे भरी ह्या सगळ्यांवरचा त्यांचा उपकार आहे. एक किरपेट नावाचं एक गाव, तिथे एकच महिला वारकरी. तिची अशी इच्छा होती की माझ्या गावामध्ये सुद्धा एक पारायण झालं पाहिजे. आणि मग मोरे माऊलीने आपली माणसं पाठवली, त्या गावाची मीटिंग घेतली आणि तिथे मोठ्या उत्साहामध्ये ते पारायण संपन्न झालं. ही संतांची दया आहे, ही संतांची करुणा आहे. येथे उपकारासाठी आले घर वैकुंठी. ते इथं आले, आपल्याकरिता आले आणि आपल्यावर उपकार करून गेले. आता या संतांमध्ये अजून काही विशेषण आहेत. तर ते म्हणतात की हे संत जे आहेत हे सत्य बोलतात, है की नाही, खोटं कधी बोलत नाही आणि देहाच्या दृष्टीनं उदासीन असतात. आपण त्याच्या तिसऱ्या चरण
नाही करत सांगितलं. कारण खरं बोलतात म्हणजे लोकांना कधीतरी खोटं बोलत असतात, म्हणून ते व्यतिरेकानं सांगतात. सांगण्याच्या दोन पद्धती, अन्वयानं आणि व्यतिरेकानं. ते म्हणतात लटिके वचन नाही, ते खोटं बोलत नाही, कारण त्यांचं नाम जे आहे ते सत्य आहे. ते तोंडाने जे नाम घेतात ते सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे, त्यांचं ते दैवत आहे ते पण सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, जागा गाविला जगजागा. त्यामुळे ते सत्य. पण सत्य बोलताना पण शास्त्रकारांनी असं सांगितलंय की सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, की सत्य सुद्धा गोडीने सांगितलं पाहिजे, आहे की नाही. एखाद्या माऊली सांगतात की बोलावं कसं याच्यावर एकच त्यांनी, तैसे साचा निमवाळ वितुरे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलू नये याच्यावर 10 दिलेलं आहे. कोणाच्या वर्णाला स्पर्श होऊ नये असं बोलू नये, गोड बोलावं, आहे की नाही. बोलताना असं सांगायचं, जरी समोरच्याला खरं सांगायचं तरी पण त्याला गोड वाटेल अशा पद्धतीने सांगायचं. संत हे या जगावर उपकार करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या कार्याचा अंदाज, त्यांच्या क्षमेचा अंदाज आपल्याला येणं शक्य नाही. आपण त्यांच्याकडे जे जे बोलू, एखादं लहान मूल कसं तत्वज्ञानाच्या गप्पा सांगेल ते माणसं हसतात बघून कौतुक करतात, तसे संतांनी केलं म्हणजे आपल्याला हसलं पाहिजे. आपल्याला काही बोलता येत नाही, आपल्याला काही कळत पण नाही, तरी सुद्धा ते किती गोड रीतीने आपल्याला वारंवार समजावून सांगतात, आहे की नाही. का तर सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, की त्यांना माहित आहे की आम्ही एखाद्याला सांगितलं की आज तू काय पाप करून आलाय तर आमच्या जवळ कोण उभं राहणार, कारण आपली कर्म आपल्याला कसे आहेत आणि ते बोलतात कसे आपण त्याचं चौथ्या चरणामध्ये सांगतो.
मधुरावाणी होती तुका म्हणे वाव. ते म्हणतात त्या संतांची पोटं कशी आहेत तुका म्हणे पोटी तो त्यांच्या पोटामध्ये भरपूर जागा आहे. म्हणजे त्यांची पोटं सुटलेली आहेत असा अर्थ नाही. एक नदी हरिपाठामध्ये त्याचं प्रमाण पण आहे. हरिभक्ती होता भक्ता निघती. पण ही दोनदा कसली आहे ती पोटं कसली आहेत तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात भक्ता निघती दोन दे सात्विकाची. तर अशी त्यांची पोटं मोठी आहे. ती कशासाठी मोठी आहेत तर आपले जे अनंत अपराध आहेत है की नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात देवा चुका करणं आमचा स्वभाव आहे आणि तो आपले केलेसे जतन घडो तुम्हाला घडेल. आम्ही चुका करणं आमचा स्वभाव आहे आणि आम्ही तो केलेला आहे. आता तुमच्या ठिकाणी जी कृपा आहे ती कृपा दाखवा. त्यामुळे संतांची पोटं मोठी ह्यासाठी असतात की आपल्या चुका त्यांच्या पोटात घालाव्यात आणि हा चराचर सृष्टीला व्यापून असणारा असा परमात्मा साठविणारा हे हृदय तो पोटामध्ये साठवून ठेवावा यासाठी त्यांचं पोट मोठं असतं. विठोबा पायाच्या प्रसादे काही तुम्ही क्षमा करणे संती नवे हा उपदेश तुमचे शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी
हरिभक्ती परायण सद्गुरू श्री आनंददादा मोरे माऊली यांचं आणि माझं एक 5-10 मिनिटाचं संभाषण झालेलं आहे. ते आमचे जयराम मोरे साहेब आहेत, त्यांच्या घरामध्ये एवढाच आमचा परिचय, पण त्यांचं प्रेम आमच्यावर खूप आहे. ज्यावेळी पंढरपूरला लोक गेली होती त्यावेळी त्यांनी नितीन आला त्याची चौकशी केली. ज्यावेळी आमच्या शेजारी बापू दाभेकरांच्या पुण्यस्मरणाने कीर्तन होतं त्यावेळी त्यांनी मला म्हणले की नितीन मला तुझ्या घरी यायचं होतं. ते म्हणले की नितीन मला तुमच्या घरी यायचं होतं तर मला वेळ तर ही संतांची दया आहे. निर्भूतो की आहे तुझी अशी दया आहे. त्या दयेला मी नमस्कार करतो आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. तुकाराम